सादर करीत आहे मुलांच्या आणि निसर्गाच्या बदलत्या भावविश्वातून साकार झालेले ऋतुरंग. लोक काय करतोय? इतक्या टेन्शन मध्ये काय आहे? अरे मराठीच्या प्रोजेक्ट मध्ये ऋतुरंग सकाळचा आहे. कशी तयारी करू आता? अरे हो की मी विसरलेच होते. ओय पल्लवी मावशी ऋतूबद्दल विचारणार आहे. त्या मी तर विविध अद्भुत बदल्यांबद्दल सादर करण्याचा विचार करतो आहे. पुढे पुढे किती कठीण ऋतूंची नावं. त्यात युएसचा उन्हाळा म्हणजे इंडियाचा पावसाळा, युएसचा स्प्रिंग म्हणजे इंडियाचा उन्हाळा, युएसचा भारत भात भारत इंडिया नाही. मावशी गुण कमी कळेल तुझे. अरे हो माझा तर असा विचार आहे की एकदा आईच्या इंस्टावर बघून त्याहून कल्पना केली. ऋतू आणि सोशल मीडिया कमाल आहे ओवी तुझी. बघूया पल्लवी मावशीला कोणाचे सादरीकरण आवडते. झाहूल देणारा ऋतू म्हणजे ऋतुराज म्हणून ओळखला जातो. थंडी हळूहळू कमी होत जाते आणि सर्वत्र आंब्याचं मोहर बहरतं. त्याचा सुगंध आस म्हणतात दरवळतो. सकाळी सकाळी कोकिळेचा कुहू कुहाचा मंजूर स्वर कानी पडतो. सर्व झाडांना मोठी हिरव्या रंगाची पालवी फुटते. चैत्रमध्ये सुरू झालेले ऊन वैशाख महिन्यामध्ये आणखी वाढत जाते. गरम आणि कोरड्या हवेमुळे उकाडा वाढत जातो. या दिवसात या गरम हवेलाच वैशाख वळवा असेही म्हटले जाते. आंब्याचं मोहर जाऊन रसरशी गोड आंबे सर्वीकडे दिसायला लागतात. शाखमासी वासंतिक समय शोभला. आमरस पिऊनी गान करी ती कोकिला. अगं माझ्या तिचे फ्रेंड्स झाले चेरी ब्लॉसम बघायला. दादा आपण पण जाऊया. चला रे सर. अरे आपल्या प्रोजेक्टसाठी जरा मटेरियल लागेल. चला व्हिडिओ काढा. मला तर वाटतं रीलपेक्षा हे तुम्ही बोला. पहिली डाव व पले रेती चैत्राचे थांबून ना तर या रस्त्यात माती थंड थंड फूल फूल. शेवटी तुम्हाला काय सुचतं का? नाही शिष्ट आणि आषाढ म्हणजे ग्रीष्म ऋतू. हा ऋतू सारा आसमंत टाकून सर्वांना हैराण करतो. मग आपण काय करायचं? पण या ऋतूत तुम्हाला तर निसर्गाचे कितीतरी रंग बघायला मिळतील. म्हणजे गुलमोहराने बहावा का? हो बहावा म्हणजे तर राजवृक्ष. सोन्याच्या दागिन्यांनी नटलेला अंगाखांद्यावरून सोन पिवळ्या पुष्पमाळा दागिन्यांसारखा मिरवणारा तो बहावा. लाल केंद्री किंवा नारंगी रंगाच्या अतिसुंदर फुलोऱ्यांना फुललेले तो गुलमोहर.
उत्कृष्ट सौंदर्याची रंगपंचमी साजरे करणारे अजूनही काही वृक्ष आहेत, जसे की पांढरा चाफा, पिवळे फुलांचे पेल्टोफोरम आणि निळा जांभळा नीलमोहर. अरे माझ्या आईच्या इंस्टावर टेस्ट भरण्यासाठी काहीच नाहीये. हो ना, असे कसे? अरे SBA ची परीक्षा असते ना, मग आपण काय लिहायचंय? आषाढा येते आषाढी एकादशी, आपण ते लिहू या प्रोजेक्ट मध्ये. ये सापडले रे. मला तर एकादशी म्हटलं की आठवतात ती साधूताना बळी. खिचडी रताळ्याचं सत्य. एकादशी आणि दुप्पट फाशी. अश्विन आणि कार्तिक म्हणजे अश्विन आणि श्रावण आणि भाद्रपद म्हणजे वर्ष ऋतू, सर्व कवींचा आवडता ऋतू, म्हणून तर बालकवी म्हणतात. श्रावण मासीय हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरूनी ऊन पडे. या महिन्यात ऊन पाऊस पाच चिमुचके खेळतात. सृष्टी हिरवीगार होऊन निसर्ग सौंदर्याची नुसती लयलूट असते. वातावरण आल्हाददायक असते, थंडी पाणी तृप्त झालेली असते. माझ्या अतिशय आवडता ऋतू कारण शाळा संपते आणि आम्ही भारतात मामा मामीकडे जातो. मामी मोठी सुग्रण, रोज रोज पोळी चित्रण. मजाच मजा. पण खूपच कंटाळा येतो कारण मामी रोज रोज पोळी चित्रणच करते यार. अरे हा आपण आपल्या कॉलेजमध्ये नाही लिहू शकणार. या महिन्यात सगळ्याचे मॅसेज टाकण्यात येतात. अगं म्हणजे मंगळागौरीचे खेळ. चला आपण तेच प्रोजेक्ट मध्ये लिहू. अश्विन आणि कार्तिक म्हणजे शरद ऋतूचे आगमन. शरद ऋतू म्हणजे रात्रीच्या सौंदर्याच्या ऋतू. ताऱ्यांना निर्धारित ते शरदाच्या रात्री. शरदातील सर्व उत्सव तर रात्रीशी निगडीत आहेत ना. अरे हो, कोजागिरी पौर्णिमा, त्रिपुरारी पौर्णिमा आणि दिवाळी. माझ्या आजीने सांगितले की शब्दातल्या चांदण्यांचे कोवळे किरण चकोर पक्षी चाकतो. सरला ऊन पावसाचा श्रावण पडले, शरदात टिपूर चांदण, सारे मिळून गाऊया आता आनंद गाणं. आणि सज्ज व्हा, इंस्टा तर नुसत्या फोटोज आणि रील्सने भरला. आपण कॉलेजमध्ये लिहू शकतो. हातीने येणार शारदीय नवरात्र आणि गरबा खेळणार. खंडपुरी. मग येणार कोजागरी पौर्णिमा आणि आपण रात्रभर जागरण करणार.
थंडीचा हिवाळा तर लोभस वाणा व प्रसन्नमय भासतो. थंडी म्हणजे खराटे झरे, पिवळे थमक झेंडू, शेवंतीचे घरगच्च ताटवे आणि परिरत कच बहर. आणि पौषातील मकर संक्रांतीपासून सूर्याची उष्णता ते वाढणार. आता आशिया निर्धारांना नक्कीच तिळगुळाट होणार. हेमंताचे दिवस मातले, अरे हुरहुरी अंगात, हवे हवेचे ऊन वाटते, सारे बसले अंगणात. खाण्याशिवाय काहीच नाही सुचत. थंडी किती झाली म्हणजे बर्फच पडतो. हो, सगळे थंडीत शिपांच्या साडी नेसून बर्फात फोटो काढतात. चला आपण तेच करूया. अरे माधुरी दीक्षित. काय करत आहे? तुम्हाला थंडी नाही वाजत का? बर्फ पडल्यावर फोटो काढायलाच लागतात. शास्त्र असतं ते. माघ आणि फाल्गुन आले म्हणजे सुरू झाला शुष्क असा शिशिर ऋतू. अरे हा शिशिर तर मोठा जादूगर आहे. आणि त्याचे जादूची काही फिरवली की झाडे आपली पाने काढू लागतात आणि सर्वत्र सोनेरी सडा पसरतो. मला तर त्या पानांवर खेळायला खूप आवडतं. फाल्गुन मध्ये तर उजाड माळरानांवर गर्द केशरी कळस भरतो. ही पळस फुले रंगांची नुसती उधळण करतात आणि सुरू होतो तो निसर्गाचा अनोखा रंगोत्सव. शिशिर ऋतू ही होळी. होळी रे होळी, पुरणाची पोळी. मला खाण्यापासून काहीच नाही सुचत. मला तर वाटतं या सर्वांचा हा आवडता सण असणार. चला तर तेच प्रोजेक्ट मध्ये लिहू. मावशी, झाला आमच्या भव्य प्रोजेक्ट तयार. तुमच्या लक्षात आलं का? होळीचा सण म्हणजे भांडण होळी टाकायचा दिवस. हो, आमच्या लक्षात आलं. आपण पण आमच्या भांडण मिटूया. सो तुम्ही सगळ्यांनी खूप सुंदर कार्यक्रम साजरा केलाय. सो आपल्याला आपण काय करतो आणि मुलं आपल्याला कसं ऑब्झर्व करत असतात हे अगदी त्यांनी व्यवस्थित जाणवून दिलेलं आहे.